बँकेतला मित्र आहे, रोटरी मधला मित्र आहे वगैरे. माझी त्यांची ओळख आणि सहवास केवळ 10 दिवसांचा आहे, तेही भूतानच्या टूर मधला आहे. त्यामुळे त्यांना असं वाटलं की कमी ओळखणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं म्हणजे तो कमी बोलेल, आणि ते मी खरं करून दाखवणार आहे, कमीच बोलणार आहे. सिनेमाच्या भाषेमध्ये यामुळे बोलायचं की हे संपूर्ण पुस्तक उदावंतांनी 90 पानं वाचलं, अन्य कोणी काही किती पानं वाचलं असेल वगैरे वगैरे, मी हे अथपासून इथपर्यंत वाचलेलं आहे आणि नेटाने वाचलेलं आहे. आणि ते इतकं रंजक आहे की ते तिथे वाचल्यानंतर आणि ते पुन्हा यांच्या तोंडून ऐकल्यानंतर मला राजश्री पिक्चरच्या हम साथ साथ है नावाच्या सिनेमाची आठवण झाली. त्या सिनेमामध्ये कसे परिवारामधले लोक, मित्र लोक, भोवतीचे लोक, आपल्या घरातले कर्मचारी, अशा सगळ्यांचं एक फार चांगलं ट्युनिंग, एक फार चांगली सरमिसळ त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि त्याचंच प्रत्यंतर मी हे पुस्तक वाचत असतानाही घेत होतो आणि ते वाचल्यानंतरही आता तुमच्या तोंडून तुमच्या अत्यल्प काय काय फार कमी वेळ बोलले तुम्ही, तसं अजून बरंच काही आहे त्याच्यात सांगण्यासारखं. त्या सर्व पुस्तकामधून मला ते जाणवलं. आणि सर्वात महत्त्वाचं प्रियंकाचं मला कौतुक करायचं आहे की प्रियंकाने याच्यामध्ये जी टिप्पणी लिहिली आहे ती सर्वात उत्तम टिप्पणी आहे. यांनी तर किस्से लिहिलेले आहेत सगळे, मग ते असं झालं तसं झालं, पहिल्यांदा विमान प्रवास केला आणि त्याच्यामध्ये एअर होस्टेसचाच पत्ता नव्हता. म्हणजे विमान प्रवासापेक्षा ह्यांना एअर होस्टेस कोण आहे ज्याच्यामध्ये रुची. आम्ही भूतानमध्ये गेलो, ते भूतानच्या पोरींकडेच फोटो काढत होतो आणि त्याही मुली मोठ्या आनंदाने अंकल अंकल करून यांच्याबरोबर फोटो काढत होते. मला असं वाटलं मी जरा दिसायला त्यांच्यापेक्षा बरा आहे तेव्हा मला काहीतरी भाव मिळेल. पण त्या सगळ्या भूतानी पोरींचा ओढा तुमच्याकडे होता तेव्हापासून मी ठरवलं की जेव्हा वेळ येईल तेव्हा यांचा सूड घ्यायचा. असं प्रियंकाने याच्यामध्ये फार चांगलं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तिने खूप भयवाळांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवलेलं आहे, अत्यंत अत्यल्प शब्दामध्ये. 2च पानाचं तुझं ते व्यक्तिमत्व हे आहे, मनोगत आहे की नात्यांमधील मर्मबंध कसे जपायचे, नात्यांमधील मर्मबंध कसे जपायचे हे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. अहो किती लोकांशी त्यांचं नातं, त्यांच्या गावातला तो किराणा दुकानवाला, तो पोस्टमन, तो चपराशी, कितीतरी. आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे की बा जनसामान्यांशी माझी नाळ फार पटकन जुळते कारण मला त्यांच्याबद्दल आस्था वाटते, म्हणून फार बड्या लोकांमध्ये तुम्ही रमत नाही. परंतु टॅक्सीवाले तिकडे पण भूतानमध्ये तुम्ही अनुभव घेतलेला आहे, तिथले आमचे गाईड, ते टॅक्सीवाले, अमुक तमुक, त्या प्रत्येकांशी सर्वात संवाद यांचाच चालायचा. हे त्याच्यामधून आपल्याला दिसतं की नात्यामधील मर्मबंध जपण्याची तुमची वृत्ती. आणखीन एक तू फार चांगला उल्लेख केलास प्रियांका, मी तुझं याच्यामुळे वाचलं आहे की तू लंडन मधली ही मुलगी काय लिहिते बाबा आपल्या बाबाबद्दल, त्याचं कुतूहल मला होतं. तर त्यामध्ये तू असं लिहिलेलं आहेस त्याच्यामध्ये किंवा अन्नाची नासाडी करायची नाही असा एक संस्कार तुमच्यावरती आहे. हा, तेही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते यामुळे महत्वाचं वाटतं आणि गंभीर्याने ते घेण्यासारखं मला वाटतं की जगाच्या पाठीवरील, अंजलीताई तुम्हाला स्टॅटिस्टिक्स माहिती आहे, 1/3 लोकसंख्या एक तर उपाशी असते किंवा अर्धपोटी असते. 1/3 जग उपाशी असेल अशा विदारक पार्श्वभूमीवर ते हा छोटासा मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतो. कुलकर्णी सर, असं माझं मत आहे की या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि ते प्रियांकाने पहिल्या पानातच त्याच्याबद्दलचा ते अंडरलाईन केलेलं आहे, ते अधोरेखित केलेलं आहे. बाकी त्यांची बँकेतली कारकीर्द, युनियन लीडर म्हणून त्यांची कारकीर्द कशी होती, बँकेतले सर्व कज्जे म्हणजे तुमचे कॉन्फ्लिक्ट किंवा तुमचे जे काही तंटे वगैरे असायचे त्याच्यामध्ये ते कसे भाग घ्यायचे, सोडवायचे, हे सगळं अभयच्या मनोगतामध्ये आलेलं आहे. ते खूप चांगलं आलेलं आहे. आणि मी म्हणालो तसं की पहिली नोकरी आणि पहिली छोकरी ही सोडायची नाही असा एक त्यांनी फार बालवयामध्येच पण केलेला होता. म्हणजे मला असं दिसतंय किंवा इतक्या लहान वयामध्ये इतकं शहाणपण आलेला हा माणूस म्हणजे दुर्मिळच माणूस आहे. पहिली नोकरी आणि पहिली छोकरी त्यांनी खरोखरच सोडलेली नाही, उदाहरण साहेब. त्यानंतर झुबेदा नावाच्या सिनेमाचा उल्लेख त्यांच्या एका लेखामध्ये आहे. झुबेदातल्या त्या सिनेमातला तो डायलॉग त्यांनी लिहिलेला आहे, त्याच्यावरून सिनेमाचा किती प्रभाव यांच्यावरती आहे असं आपल्याला दिसतं. दुर्दैवाने त्यांचा वरचा माळा फारच लवकर रिकामा झाला, त्याच्यामुळे ते सिनेमात जाऊ नाही शकले, नाहीतर ते फार चांगले विनोदी नट म्हणून तिथे नक्की गाजले असते. तुम्ही आताही बघा, त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की कुणीतरी त्यांना गुदगुल्या करते, इतका त्यांचा हसरा चेहरा आहे. ते बघा तेव्हा हसतच असतात, असं वाटतं की पाठीमागून कुणीतरी गुदगुल्या करताय का काय. तर असा हा गुदगुल्या करणारा यांचं हे आत्मचरित्र तितकंच गुदगुल्या करणारं आहे.
आपण ते सर्वांनी अवश्य वाचावं. त्याच्या देणगी मूल्याची ते कशी विल्हेवाट लावणार आहेत किंवा त्याचा कसा विनियोग करणार आहेत याच्याबद्दलही तुम्ही त्यामध्ये आवर्जून लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की या सुज्ञ ऑडियन्सला, या संवेदनशील ऑडियन्सला त्याच्याबद्दल वैद्य काही वेगळं अधोरेखित करून सांगायची गरज नाही. ते नक्की ते वाचतील आणि त्याप्रमाणे तो सगळा निधी ते स्वतःकरता वापरणार नाहीत. तो निधी एका चांगल्या कामाकरता जाणार आहे हे मला आवर्जून इथे नमूद केलं पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो अंजली. आईबद्दल अनेकांनी लिहिलेलं आहे. प्रत्येक माणूसच आईबद्दल लिहित असतो. मग तो साने गुरुजी असेल नाही तो मॅक्झिम गोर्की असेल, सर्वांनी आपल्या आईबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. कारण सर्वांच्या आया जगातल्या कुठल्याही देशातल्या, प्रांतातल्या, समाजाच्या, समुदायाच्या, वर्णाच्या, रंगाच्या सगळ्या आयांचं शेवटी एकच सारखं असतं, खूप सारखं असतं सगळं. ते म्हणजे समर्पण, ते म्हणजे त्याग, ते म्हणजे परिश्रम. मला असं दिसतंय की तुम्ही जे काही तुमच्या आईबद्दल लिहिलेलं आहे चंद्रकांतजी, ते खरोखरच अत्यंत हृदय लिहिलेलं आहे. बाकीच्या गमती जमती आणि त्यातल्या त्या मिश्किली वगैरे ते सोडून द्या, परंतु आईबद्दलची तुमची भावना ही विलक्षण स्पर्शून जाणारी आहे. म्हणून तो भाग या आत्मचरित्रामध्ये मला सर्वात स्पर्शून गेलेला आहे. आणि आणखीन एक गोष्ट स्पर्शून गेलेली आहे ते म्हणजे तुमचं बंधुप्रेम. ते बंधुप्रेम उदाहरण साहेब असं आहे का माझ्याकडे निमंत्रण देण्याकरता ते एकटे नाही आले, ते उद्धारवानं घेऊन आले. मी जरा वरच्या माळ्यावरती राहतो तर तेवढे जिने चढून उद्धारवा माझ्याकडे आले आणि तेव्हा मग आमचं चर्चा होऊन हे ठरलं किंवा अशा अशा प्रकारचं. मी त्यांना म्हणालो मी काही फार मोठा लेखक नाही, काही नाही आणि काही MA मराठी वगैरे तर बिलकुल नाही, MA MPhil मराठी ते त्या लोकांचा ते अधिकार असतो समीक्षा करणे वगैरे. परंतु अलीकडे माझ्याकडे दिव्य मराठी या दैनिकामध्ये मधुरिमा पुरवणी करता पुस्तकांचं रसग्रहण करण्याचा एक स्तंभ माझा चालू आहे. आता येत्या मंगळवारी पण तो येईल. तर त्याच्यामुळे हे लोक माझ्याकडे आले आहेत का की या पुस्तकाची वर्णी त्याच्यात लागावी म्हणून, असा काही यांच्या चतुराईचा डाव आहे का, अशी मला शंका आली. पण तसं अजिबात काही नव्हतं. कारण भूतानच्या टूरमध्ये मी त्यांना अगदी आरपार ओळखून होतो. म्हणून मी फार कुतूहलाने शेवटच्या पानापर्यंत ते वाचलं. कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्या भूतानचा उल्लेख त्याच्यामध्ये येईल आणि आम्ही कसं तिथल्या भूतानची दारू कशी एन्जॉय केली वगैरे तेही त्याच्यात ते घेतील. भूतानची दारू छान असते आणि वेगळी असते अशी माझी अपेक्षा होती. पण ते भूतानपर्यंत ते काही प्रकरण आलेलं नाही. त्यामुळे त्याच्या अगोदरच कालखंडाच्या टप्प्यात ते थांबलेले आहेत. एकूण त्यांनी त्याचे 60 टप्पे केलेले आहेत दशकांनुसार, 10 पहिले 10 वर्ष नंतरचे 10 वर्ष. त्याच्यामध्ये सर्वाधिक पानं त्यांची त्या कालखंडाला आहेत जे त्यांनी बदनापूरमध्ये व्यतीत केलेली आहे. आणि माझी अशी खात्री आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या बालपणीचा जडणघडणीचा जो काळ आहे, जो संघर्षाचाही काळ आहे, जो कठीणाईचा देखील काळ आहे, तो नेहमी लक्षात राहतो. बाकी 4 पैसे मिळाल्यावर सगळं जग तुमची वाहवा करतो, तुम्हाला वाह म्हणतं, साहेब साहेब म्हणतं, तो भाग वेगळा. परंतु बदनापूरचे ते मिया, ते जो कोण वहाब मिया किंवा दुसरे ते खान साहेब, असे कितीतरी मित्र तुम्ही त्या काळामध्ये जमवले, जपले आणि ते जतन अजूनपर्यंत तुमचं चालू आहे. म्हणून त्या प्रकरणावरती 1973 का असं काहीतरी तो इसवी सणाचा कालखंड आहे, 63 ते 73 या कालखंडावरती तुमची सर्वाधिक पानं आहेत. मी थोडंसं टेक्निकल स्टॅटिस्टिकल पण थोडंसं वाचन केलेलं आहे की कोणत्या कालखंडावरती किती पानं दिलेली आहेत. आणि अशोकनी सांगितलं किंवा लग्नाचा प्रसंग तो कसा उठावदारपणे त्यांनी खुलवला आहे. ते पत्र, तो ड्रेस, तो फोटो, ते अंतर्देशीय वगैरे आणि मग त्याचा तो दंड वगैरे. तेव्हा हे सगळं पाहिल्यानंतर मला असं दिसतं की यांच्या जीवनाचं आता त्यांनी उरलेल्या टप्प्यावरती लिहावं अशी माझी अभयांना विनंती आहे. तुम्ही इथपर्यंत थांबू नका. इथं तुमचा फक्त इंटरव्हल झालेला आहे तुमच्या सिनेमाचा. आता खरा इंटरेस्टिंग भाग तो पुढेच आहे. कारण तुम्ही अनेक देशामध्ये फिरलेला आहात आणि एन्जॉय करत फिरलेला आहात. तेव्हा ते थोडं एन्जॉयमेंटच्या गमती जमती आमच्यापर्यंत पोचू द्या. त्या एन्जॉयमेंटच्या गमती जमती आमच्यापर्यंत पोचू द्या आणि त्याच्याबद्दल काही मोकळेपणाने लिहा. तुम्ही फार मोकळेपणाने लिहिता हे त्याचं प्लस पॉईंट आहे. निर्भीडपणाने लिहिता हे त्याचं. आणि काय असतं की आत्मकथनामध्ये आत्मसमर्थन फार असतं. असं आत्मसमर्थन करण्याचा आणि आपल्याला आता ह्या प्रेक्षकांना किंवा या दर्शकांना किंवा या वाचकांना काहीतरी बोध द्यायचा आहे, काहीतरी सल्ला द्यायचा आहे, अशा प्रकारचा आविर्भाव ते अजिबात आणत नाही. जाता जाता सहजगत्या काय जीवनाचा निष्कर्ष किंवा त्यांना काही त्याचं तत्वज्ञान सांगायचं असेल ते सांगून जातात. पण आता मी 70 वर्ष जगलो, आता मला अधिकार प्राप्त झाला की या लोकांना ॲडवाईज करावं. तसा प्रीचिंगचा तुमचा ॲटिट्यूड अजिबात नाही. हे प्रीचिंग आणि ॲडवायझिंग तुम्ही याच्यामध्ये केलं नाही, ही सर्वात मोठी प्लस पॉईंटची गोष्ट आहे प्रियंका. अदरवाईज प्रीचिंग आजकाल कोणी ऐकत नाही. मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो, PG लेवलला, जर्नलिझमला, आर्किओलॉजीला वगैरे. तर असं लक्षात येते की त्यांना रंजकपणे रोचकपणे सांगितलेली माहिती पटकन लक्षात राहते.
तेव्हा तुमच्या आगामी देखील यात्रा टूर्स, आता परवाच ते मला माझ्याकडे आले तेव्हा आमचं प्लॅन ठरलेला आहे. आम्हाला कुठेतरी अंगोर वाटला ते आता घेऊन जाणार आहे. ते अंगोर वाट ते नकाशात मला शोधता आलं नाही कुठे ते अंगोर वाट, तिकडं आता जाण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे. हा, तुम्ही पण लक्षात ठेवा. अंगोर वाटला आमचं जायचं चाललेलं आहे. म्हणून त्याच्या तुमच्या त्या स्पिरिटला सलाम करण्याकरता एक उर्दू शेर पेश करतो. माझी खात्री आहे आपल्यापैकी सर्वांना उर्दू खूप चांगलं समजतं, कारण आपण या परिसरातले लोक आहोत. तो उर्दू शायर तुमच्या स्पिरिट बद्दल असं म्हणतो, मंजिल तो मुझे मिल ही जाएगी, म्हणजे कॉन्फिडन्स, मंजिल तो मुझे मिल ही जाएगी, भटक भटक कर ही सही, मंजिल तो मुझे मिल ही जाएगी, भटक भटक कर ही सही, अरे गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. तेव्हा पुढच्या या वाटचाली करता त्यांना मी प्रेरणा देण्याकरता हे सांगितलेलं आहे. त्यांना प्रेरणा कोणामुळे मिळाली लेखनाची ते आपण ऐकलं. आता पुढच्या टूरबद्दल जेव्हा तुमचं पुस्तक बाहेर येईल तेव्हा तुम्ही असं कृपया लिहा की हे सेवेकरांमुळे मला प्रेरणा मिळाली. आणि ज्या सहजतेने ज्या एका अत्यंत नॅचरल, खेळकर, उत्स्फूर्त अशा पद्धतीने ते जीवन जगलेले आहेत, त्याच्याबद्दलचा एक छोटासा शेर आहे. त्यांनी मी समारोप करतो, कारण सर्वांना भुका लागलेल्या आहेत. अन्य कुणाला लागल्या असतील नसतील, मला नक्की लागलेली आहे. तो शेर असा आहे, जीवनाबद्दलचं तत्वज्ञान आहे आणि यांच्या जीवनाबद्दलचं तत्वज्ञान आहे की हाऊ डिड ही लीड द लाईफ. ना हारते हैं वक्त से, ना जीतते हैं वक्त से, वक्त इज टाइम, काल. ना हारते हैं वक्त से, ना जीतते हैं वक्त से, सफल वही होते हैं जो सीखते हैं वक्त. अशी यांची वाटचाल चालू आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभो. अंगोर वाटला जेव्हा केव्हा तुमचं प्लॅनिंग होईल त्याच्यामध्ये मला न्या. कन्सेशन असेल तर सौभाग्यवती सेवेकरांना मी घेईन. हा, त्या बसलेल्या आहेत ऐकत. त्यांना मी मुद्दा मांडलेला आहे बरं का. प्रत्येक बायकांना असं वाटतं की त्यांचे नवरे म्हणजे सर्वात जगातले गाढव माणसं आहेत, पण त्यांना कळावं किंवा आपले नवरे पण चांगले बोलतात, चांगले दिसतात, चांगले वागतात वगैरे. तर हे डेमो करणं आवश्यक असतं. कुलकर्णी साहेब याच्याशी तुम्ही सहमत असाल? नाही, तुम्हालाच म्हणतोय मी. असं अत्यंत खेळीमेळीने फार एका चांगल्या क्लायमॅक्सला, भावनिक क्लायमॅक्सला आणि एका हसत खेळत क्लायमॅक्स, काय बंद करू का? हा, नाही, झालं, संपलं. त्या क्लायमॅक्सला पोचलेल्या या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचं, अध्यक्ष वगैरे होण्याचं आणि इतके 50 भाषणं ऐकण्याचं सौभाग्य मला लाभलं. त्याच्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. प्रियंकाचं पुन्हा कौतुक करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.